मध्यमवर्गीयांसाठी एक मोठा दिलासा। येणाऱ्या 2025च्या बजेटमध्ये कदाचित सरकार 15 लाख पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर माफ किंवा कमी करण्याची शक्यता आहे। मग ही नक्की काय भानगड आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सीए प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ टॅक्सवर आहे आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी टॅक्स हा खूप मोठा आर्थिक भार आहे। आपण हा टॅक्स न चुकता वेळेवर भरतो, पण त्याच्या तुलनेत सरकारकडून आपल्याला हव्या तशा काही सुविधा मिळत नाही। म्हणूनच प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाची देशाच्या अर्थसंकल्पाकडून एवढीच अपेक्षा असते की त्याला जास्तीत जास्त कर सवलती मिळाव्या। सरकार इन्फ्रास्ट्रक्चर फंडला किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी किती पैसे अलोकेट करतंय त्यापेक्षा सरकार किती कर सवलती देतंय ह्याच्याकडे त्यांचा डोळा लागलेला असतो। येत्या 1 फेब्रुवारी 2025ला आपल्या देशाचं अर्थसंकल्प सादर केलं जाईल, पण त्याच्या आधी नुकत्याच एक प्री बजेट मीटिंगमध्ये आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी असं म्हणाल्या की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 15 लाख पर्यंत आहे त्यांच्यासाठी कदाचित सरकार टॅक्स माफ किंवा कमी करण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर त्या असं सुद्धा म्हणाल्या की सरकारला मध्यमवर्गीय लोकांची काळजी आहे आणि त्यांच्यासाठी सरकार कर प्रणालीत बदल करू इच्छितो। पण शेवटी त्यांना देश चालवायचा आहे आणि देश चालवण्यासाठी कर हा एक महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे। त्यामुळे शेवटी कर सवलती देण्यामध्ये त्यांना काही बंधनं आहेत। आता तुम्ही जर त्यांची दोन्ही वाक्य नीट ऐकलात तर तुम्हाला ती थोडी विरोधाभासी वाटतील। त्यामुळे नक्की कर सवलत मिळणार आहे की नाही हे थोडं अस्पष्ट आहे। निदान माझ्या माहितीत तरी आतापर्यंत कोणत्याच अर्थमंत्र्यांनी प्री बजेट मीटिंगमध्ये असं सांगितलं नाही आहे की ते बजेटमध्ये अमुक कर सवलती देतील। त्यामुळे त्यांचा हा फक्त पॉलिटिकल स्टंट आहे की खरंच कर सवलत मिळणार आहे हे आपल्याला येत्या 1 फेब्रुवारीलाच कळेल। साधारणपणे तुम्ही पाहिलात तर मॅक्झिमम करदात्यांचं सरासरी उत्पन्न सुमारे 10 लाख ते 15 लाख रुपये असतं। मग विचार करा की जर 15 लाख पर्यंत उत्पन्नावरचा कर माफ केला तर अनेक जणांना मोठा दिलासा मिळणार आहे। आजकाल महागाई जी आहे ती सशाच्या वेगाने वाढते, पण त्याच वेगाने उत्पन्न मात्र वाढत नाहीये। त्यामुळे वाढत्या महागाईमुळे किंवा येणाऱ्या मंदीचा करदात्यांवर परिणाम कमी करण्यासाठी कदाचित सरकारने हा निर्णय घेतला असेल। सध्या इन्कम टॅक्समध्ये 2 व्यवस्था आहेत ज्याच्याद्वारे तुम्ही कर भरण्याचा पर्याय निवडू शकता। पहिला आहे ओल्ड टॅक्स रिजिम, दुसरा आहे न्यू टॅक्स रिजिम। आता समजा तुम्हाला 15 लाख किंवा 15 लाखाचं उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न आहे। तुम्ही ओल्ड रिजिम निवडा किंवा न्यू रिजिम निवडा, तुम्हाला दोन्हीमध्ये साधारणपणे 1.5 ते 2 लाखापर्यंत कर भरावा लागू शकतो। मग विचार करा जर सरकारने ह्या 15 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरचा कर माफ केला तर किती मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे। पण खरंच सरकार फक्त 15 लाख पर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांच्यावरचाच कर माफ करणार आहे की जर 15 लाखाच्या वर उत्पन्न गेलं तरी पहिल्या 15 लाखावरचा कर माफ असेल आणि वरील 15 लाखावरती तुम्हाला कर भरायचा आहे, की 15 लाखाच्या वर उत्पन्न जात असेल तर पहिल्या 15 लाखावर सुद्धा कर भरायचा आहे। ह्यापैकी सरकार कोणता निर्णय देईल हे आपल्याला येत्या 1 फेब्रुवारीलाच कळेल। पण जर हा निर्णय आला तर नक्कीच आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी हा एक गेम चेंजिंग निर्णय असू शकतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल आणि आजची ह्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला उपयुक्त सुद्धा वाटली असेल। पण मला तुम्हाला विचारायला आवडेल किंवा तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं की सरकार हा कर माफ करेल की कमी करेल। तुमचं उत्तर लगेच कमेंट सेक्शनमध्ये द्या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।